आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातील जवाहरनगर परिसरामध्ये एकाच रात्रीत एक बंगला व 5 दुकाने फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली। एकाच रात्री एवढ्या चोरीच्या घटना घडल्यामुळे जवाहरनगर परिसर व इचलकरंजी शहरामध्ये खळबळ माजली। चोरटे CCTV मध्ये कैद झालेत। अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत। इचलकरंजी शहरामध्ये कोल्हापूर नाका परिसरात असणाऱ्या दुर्गामाता मंदिरजवळ सुनील आवळकर हे आपल्या परिवारासह राहतात। ते काही कामानिमित्त मुंबईला गेले होते। घर गेल्या 4 दिवसांपासून बंद होतं। याचाच अज्ञात चोरट्यांनी फायदा घेऊन त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून आतील तिजोरी फोडून रोख रक्कम 1 लाख रुपये तसेच चांदीचे दागिने असा सुमारे 1.5 लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास केला। चोरट्यांनी तिथून पुढे जवाहरनगर परिसरातील असणाऱ्या कोल्हापूर बेकरी या ठिकाणी सुमारे 5 दुकाने फोडण्यात आली। यामध्ये कोल्हापूर बेकरीचं शटर उचकटून ड्रॉवरमधील रोख रक्कम लंपास केली। तिथूनच पुढे असणाऱ्या उमंग फोटो या स्टुडिओतील 3 कॅमेरे व रोख रक्कम लंपास केली। दुकानाचे मालक यासिन पकाली यांच्या दुकानातील सुमारे 2 लाख रुपये किमतीचे कॅनॉन कंपनीचे कॅमेरे व लेन्स चोरून नेली। तिथूनच पुढे असणाऱ्या वैशाली दुर्गाडे यांच्या सृष्टी ब्युटी पार्लर मधून कॅश सुमारे 30,000 रुपये व ब्युटी पार्लरमधील इतर वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या। तिथूनच समोर असणाऱ्या सनराइज प्युरिफायर या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला असता यामध्ये चोरट्यांना काही मिळालं नाही। तिथूनच पुढे असणाऱ्या कोल्हापूर बेकरीचे शटर उचकटून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला। तसेच तिथे असणारे डॉक्टर MV कुलकर्णी दाताच्या दवाखान्याचे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश करून चोरट्यांनी ड्रॉवरमधील काही रक्कम लंपास केली। एकाच रात्री एक बंगला व 5 दुकाने फोडल्यामुळे जवाहरनगर परिसर व कोल्हापूर नाक्यामध्ये एकच खळबळ माजली। पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज आहे। भर वस्तीमध्ये रात्री 2 ते 2:30च्या सुमारास चोरट्यांनी चोरी केली। त्यामुळे 5 दुकाने व एक घरफोडी यामध्ये 5 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवलाय। याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळताच घटनेची पोलिसांनी पाहणी करून CCTVची पाहणी केली असता चोरटे CCTV मध्ये कैद झालेत। तर घटनास्थळी श्वान पथक व ठस तज्ञांना पाचारण केलं व पोलिसांनी अधिक तपास सुरू केला। तसेच तपासासाठी पथके पाचारण करण्यात आलेत। अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत। सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथ लॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही, सुसज्ज स्पेशल रूम, जनरल वॉर्ड, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा। सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल, निरामय रोड, बोहरा मार्केट, इचलकरंजी। फोन नंबर 72 76 74 80 03।